अरे खालून वर चमकते देव काय खालून जाते वाटतं. तर मित्रांनो आज आम्ही चाललोय काजवा महोत्सवाला भंडारदऱ्याला. आमच्या गावापासून जवळ 70-80 किलोमीटर असू शकते आणि आता वाजले दुपारचे 4:30. तर भावांना आपण संगमनेर क्रॉस करून पुढे आलेलो आहे आणि निर्लज्जासारखं चाललोय उन्हात आणत. संध्याकाळी तिथे गेल्यावर कळलं आम्हाला ऊन कसं आहे काय कसं आहे. आता सध्या भंडारदऱ्यामध्ये पाण्याचा विषय असा आहे की पाणी नाही, पाऊस पण नाही, पण लोक बोलत आहे काजवा महोत्सवाला तिथं काजवे असतात आणि आम्हाला ते काजवे बघायला भेटणार आहे संध्याकाळी. तर संध्याकाळी जर नाही भेटले बघायला तर ज्यांनी आणलेलं आहे त्याला सगळ्यात जास्त शिवाय भेटतील. चार्जिंगला भाई, अरे चार्जिंगला सगळी सोय ना भाई. काय ती केबल आहे ना तुझ्याकडे, तीच लाव ना. ती केबल काय करायची? अरे सेपरेट चार्जिंग पोर्ट असेल ना याला, नाहीये का? सेपरेट चार्जिंग पोर्ट इकडे आहे बाळा, टाईप सी. हे इथे हे इथे ते लावून इथे काय पण काय घालून देतो तू जिथं काय आहे भाई, कुठं काय काय इथं आहे बघ USB एक. इथं दिलंय मी तुला म्हटलं हे बाई USB दिलंय बघ. हां हे याचा USB. हां. काजवा महोत्सवात जेवण सगळ्यात महाग भेटतंय आणि ते जेवण आम्हाला परवडायचं नाही म्हणून आम्ही आता या JD बिर्याणीमध्ये आलेलो आहे आणि इथून डायरेक्ट पार्सल घेणार आहे आम्ही संध्याकाळची सोय करून. आणि आमच्या गाड्या तिकडे लागलेल्या आहेत मागं, एक गाडी तिकडे पुढं लागलेली आहेत आणि आम्ही टोटल 7 जण आहेत. तर भाव आपण बिर्याणी घेतलेली आहे. आता बिर्याणी आम्ही कुठं रस्त्यात थांबून खाऊ. बिर्याणीसोबत पाणी आहे, जार आहे, बर्फ आहे, आमच्याकडे सगळं काही आहे आणि पत्तरवाड्या पण सोबत घेतलेल्या. आम्ही डोंगरातच बसून खाणार आहे कुठं तरी. आता नेमकी त्या गाडीत ठेवलेलं आहे, या गाडीत आम्ही चाललो आहे. हा किरण चलो मस्त पैकी रस्त्यात कुठेतरी थांबू आपण. मला एक गोष्ट, घरापासून निघल्यापासून 15 वेळेस थांबल्यानंतर आम्ही कुठेतरी पोहोचलोय. लोकेशन तुम्हाला लागलं थांबा. हे आमच्या 2 गाड्या आणि असा काही एरिया आहे आणि काजवे काय आम्हाला दिसाचं नाव घ्याय नाही. काजवे कुठे तर आम्हाला काही माहीत नाही, पण आम्ही चाललोय. हा एक डोंगर आहे, हा डोंगर भारी रे. आता ऐका ना ते हे काजवा कुठं राहतो नेमकी काजवा पाहिला ते कुठं जातो कळलं नाही, पण मी कोणत्या एरियात जाऊ आम्ही असं पांजराला गेलं चांगलं ना. घाटघरला गेले ना तुम्ही? घाटघरला हां ओके. ते म्हणताय घाटघरला पांजऱ्याला जा, तिथं काजवे भेटते तुम्हाला पाहायला. मित्रांनो काजवे बघायच्या जागेवर काजवे मरून जाऊ दे, पण गाड्याचेच इंडिकेटर आम्हाला काजवे सारखे दिसायला लागले आजकाल. डॉक्टर घ्या पुढे गाडी, तुमची पुढे घ्या. एक नंबर भाई लोग. तो अभी आपण आ गेले काजवा महोत्सव पे आणि या काजव्यांपेक्षा आमच्या गावात जाता काजवे चमकते. इथं आता काजवा बी दिसत नाही, थोडे चमकते, 1-2 अंधारात काही दिसना. पण आमच्या उमरी बाळापूरला हा उमरी बाळापूरला यावं लागेल भाई. त्याच्यापेक्षा अरे आमच्या हातात काजू येते भाई उमरी बाळापूर मध्ये. एवढे काजू तुम्ही घरी होते. काजवे आम्हाला डोळ्यांनी दिसून राहिलेली आहे, पण कॅमेऱ्यात काय काजवे आहे ना आमच्या इकडे. इतका अंधार आहे ना तर मला समजा ना तुला काय करावं. काजवे काय कॅमेऱ्यात येत नाही, काजवे फक्त डोळ्यांनी दिसून राहिले. मी सगळीकडे झूम करून बघितलं का जास्त डेन्सिटी पण नाही, त्यांची एकदम कमी आहे. आणि रात्रीचं आम्हाला आता इथे बिबट्या खाऊन घ्यायला बसलं, त्याच्यामुळे काही भरोसा नाही आमचा. आम्ही लवकर गलटी आणू इथून, कारण आम्ही जेवलेलो पण नाही ना, आम्हाला इतका भुका लागलेला आहे भयानक. माझं असं म्हणणं आहे, ज्यांना पावसाच्या आधी काजव्याची गांड पाहिजे असली चमकणारी, त्यांनी घरीच काजवा चमकावा. इकडे काय येऊ नका, इथं काय काजू बिजे चमकत नाहीये आणि जे चमकते ते बी फक्त डोळ्याने दिसत आहे. तर नियोजन असं झालेलं आहे. आता आम्ही बिर्याणी तिकडून आणलेल्या होत्या, आता त्या बिर्याण्या आम्ही खाणारी. बिर्याणी अजून बी गरम आहे भाई. वीज मारल्या अजून आता आहे का? मित्रांनो
आम्ही आलो होतो काजवे पाहिला, पण ते भोसडीचे काजवे सगळे लाजवे झालेले अख्खे आहे घाली. त्यांची गांड पाण्यासाठी 150 रुपये दिले गाडीचे पर पर्सन 50 रुपये. हा पर पर्सन 50 रुपये आणि गाडीची 300 रुपये घेतली भोसडीच्यांनी. तरी इथं काजवे दिसला ना आम्हाला. भावांना आमचे व्यवस्थितरित्या जेवण झालेले भंडारदराच्या डोंगरदऱ्यांमध्ये. आणि भंडारदरा धरण अजून काय आमच्यापासून भरपूर लांब आहे. लांब आहे का जवळ आहे आम्हाला पण माहीत नाही, पण आता आम्ही चाललोय जंगलात. काजवे चमकू राहिले पण कॅमेऱ्यात काही आहे नाही. मग नेमकी कॅमेरा भंगार आहे माझा का काय, काजवे कमी ते काही समजा नाही. आणि जर इथं बिबट्या असला ना तर आमची 2 मिनिटात गाण मारून जाईल निघून. कांड होता राहिलेला आहे. आम्हाला वाटलं तिकडे रस्ता बंद केलेला आहे, पण रस्ता चालू आहे. आणि ज्यांना रिटर्न पाठवत होते ते कॅम्पिंगवाले होते, त्यांना वेगळीकडे जायचं होतं. मित्रांनो इथं चमकायला लागले बरं का काजवी थोडे थोडे. इथं एक लोकल काका आहे, त्यांना आम्ही विचारलं की काजवी काय आम्हाला आता एवढं क्लिअर दिसत नाही. तर त्यांना विचारलं आम्ही की कसे दिसतील. तर त्यांचं म्हणणं असं आहे की अमावस्याची रात्र पाहिजे, चंद्रामुळं काजवे दिसत नाही. नाही तर काजवे सगळीकडे असेच असतात. पण माझ्या हिशोबाने थोडा एक पाऊस पडला तर एक पावसाच्या हिशोबाने काजवे थोडे जास्त पण बघायला भेटतील. कारण पाऊस पडलेला नाही तसा पाहिजे तसा. थोडे थोडे आहेत काजवे, पण ते काय कॅमेऱ्यात मला कॅप्चरच करता येणार, कारण कॅमेऱ्यात येतच नाही आहे ते. तर एका मोबाईलमध्ये फुटेज आलेली, त्या फुटेजमधून तुम्हाला क्लिअर करून दाखवून. सगळीकडे अंधारच आहे. वरती फक्त चंद्र चमकतोय. चंद्र भारी दिसतोय तसा. बघ इथं इथं काजवे उडते. अरे थांब, इथं हाताने उडते. भाई थांब, मी हातात काजवा पकडलेला आहे भाई. कुलिया वरती ये. कॅमेरा चालू कर. सोपं काम नाही भाई. थांब, माझं चालू आहे तसा. हे बघ बघितलंय रे, बघितलं माझ्या हातात बसला. मगाशीच पकडला होता. हे बघ मित्र आहे माझा, त्याने काजवा पकडून आणलाय ना. माझ्या हातात काजवा आहे. चमक रे चमक. काजवा माझ्या डायरेक्ट हातावर येऊन बसलेला होता, पण तो हातावर येऊन बसल्यानंतर भोसडीच्या डायरेक्ट लाईट बंद केला त्यांनी त्याचा. धरला होता त्याला मी. नाही उडून गेला तो परत हातातून. पण त्याने हातावर बसल्या डायरेक्ट लाईट बंद करून टाकली त्याची. काय विषय भाई. मित्रांनो आमची काजवेची हाऊस झालेली आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहे. कारण काजवे काय आमच्या मोबाईलमध्ये आहे नाही, तसे दिसू राहिले काजवे, पण मोबाईल काय कॅप्चर करू शकत नाही. अरे भाई 83,000 रुपयाचा मोबाईल घेतले. हा काय तू कामाचा रे भाई, लायकी नाही तुही. कोणता आहे? अरे तो X300 भाई. तो काय आहे का त्याची, त्याला त्याच्यात जर काजवे येऊन राहिले चमकू राहिले ते, तू काय कामाचा रे भाई. बरं आयफोन विकला मी त्यासाठी. जाळताना काय दिसत नाही, पण आत्ता शिकायला लागलं भाई काहीतरी. सोबत गप ठेव 2 मिनिटं आता. फायनली आपल्या कॅमेऱ्यात काहीतरी चमकलंय थोडंफार. कारण बरेच दिवस झालेले विषय होता की जसं आलं तसं एक पण काजवा चमकलेला नव्हता, पण आता फायनली काहीतरी कॅप्चर झालंय माझ्या कॅमेऱ्यामध्ये. तर ते मी आता एडिटिंग करून बरोबर टाकून देतो. इथं दिसत राहिलं मला. या झाडावरच येतो आता. नेमकी लाईट बंद झाली. हे बघा, त्यांना मारू नाही शकत, हालत पकडावं लागेल मला. इथं पण येत. हे बघ इथं 2 आहेत. काय करताय काय माहिती. इथे एक, हे 2 आहेत. त्यांनी लाईट बंद केला त्यांच्या कारणात. आम्ही लाईट लावलेली आहे, पण माझी इच्छा नाही त्यांना पकडायची हाताने. तुम्ही बाईकवर जरी येता कपल तर कुठे पण आठवणार तुम्ही थांबत नका जाऊ. तुम्ही पब्लिक बघून पब्लिकमध्ये थांबत जा, नाही तर एखादा तुमचा कांड करून टाका. नाही इथं तशी जागा सेफ आहे, पण मग सांगायचं काम आहे माझं. कारण आता आम्ही आलेलो आहे, आम्ही पोरं आमचं काय कोणी वाकडा करू शकत नाही. पण जर कपल आले तुम्ही तर तुम्ही लक्षात ठेवत जा, नाही तर तुम्ही प्रायव्हसीच्या नादात एखाद्या ठिकाणी थांबशाल, तिथं तुमच्यासोबत काही वाईट होईल
तर त्याला जबाबदार ना वन विभाग राहील ना आम्ही राहू. काय तर रात्रीचे वाजलेले 12:30 आणि आम्ही आता संगमनेर क्रॉस करून आता आलो लोणीकडं. 15-20 मिनिटात घरी पोहोचू. तर जे काही झालं असेल ते सगळं व्यवस्थित एडिट करून मी टाकन याच्यात. आणि दुसरा विषय असा की आता ब्लॉग इथंच एंड करतो. जितका मिनिटाचा होईल तितक्या मिनिटाचा होईल, काय फरक नाही पडत त्या गोष्टी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.